नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत। मे महिन्याच्या अखेरीसच पुण्यासह राज्यभरात वरुणराजेने जोरदार हजेरी लावली। यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला असून पाणी पातळीत वाढ झाल्यानं पुणेकरांवरचं पाणी कपातीचं संकट टळणार आहे। खडकवासला धरण साखळी प्रकल्पात सोमवारी रात्री मुसळधार पाऊस झाला। या पावसानं खडकवासला धरणात 16 मिलीमीटर, टेमघर धरणात 70 मिलीमीटर, वरसगाव धरणात 92 मिलीमीटर तर पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 99 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। या चारही धरणांमध्ये सुमारे 28 MLD पावसाची नोंद झाली असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आल्यानं पुणेकरांवर असणारं पाणी कपातीचं संकट टळणार आहे। शहरात तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दरवर्षी मे महिन्यात पूर्व मोसमी पाऊस होत असला तरी उन्हाळ्यामुळे जमीन तापल्यानं तसेच पावसाचं प्रमाण कमी असल्यानं प्रत्यक्षात मान्सूनच्या आगमनानंतरच धरणांमधील पाणी साठ्यास वाढ होते। सर्वसाधारणपणे जूनच्या अखेरीस पाणीसाठा वाढण्यास सुरुवात होते, मात्र यंदा मे महिन्यातच चारही धरणात 150 मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस झाल्यानं 26 मे पासूनच पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली। रविवारी सायंकाळी या चारही धरणांचा पाणीसाठा 5.66 TMC होता, तर दिवसभरात महापालिकेच्या शहराच्या पाणी पुरवठा तसेच कालव्यातून दिवसभर पाणी सोडण्यात आल्यानंतरही हा पाणीसाठा 5.70 TMC इतका झाला। त्यामुळे आता या धरणात पुढे येणारं पाणी वाढतच जाणार आहे। टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू। पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण, प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण, जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी। संपर्क 83 29 14 26 65।